सातारकर, तुम्हीही घरी डाय लावून केस खराब करत असाल तर आत्ताच थांबा. कारण सुरुवातीला पैसे वाचतात असं वाटतं, पण नंतर केसांचा ड्रायनेस, रफनेस आणि हेअर डॅमेज दुरुस्त करायला त्यापेक्षा जास्त खर्च करावा लागतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज सगळ्यात आधी आपल्या सलूनमध्ये अद्वैता मॅडम आल्या होत्या. मॅडमचे खूप ग्रे हेअर्स होते आणि त्यासाठी त्या बऱ्याच दिवसांपासून घरीच डाय करत होत्या. पण आपल्या रील्स पाहिल्यानंतर त्यांना जाणवलं की आता प्रोफेशनल हेअर कलरिंग आणि हेअर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात आधी आम्ही त्यांचं हेअर अनालिसिस केलं. केसांची कंडिशन, टेक्स्चर आणि प्रिव्हियस डाय रिझल्ट तपासून त्यांना नॅचरल ब्राऊन शेड मध्ये ग्लोबल हेअर कलर सुचवला. त्यानंतर काळजीपूर्वक कलर प्रोसेस पूर्ण केलं. फायनल लुक तुम्ही स्वतः पाहू शकता. मॅडमच्या केसांना अगदी नॅचरल ब्राऊन शेड आला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत डाय केल्यामुळे केसांमध्ये जो ड्रायनेस आणि डलनेस आला होता तोही खूप कमी झाला होता. रिझल्ट पाहून मॅडम स्वतः खुश झाल्या. त्यानंतर सोनम मॅडम आल्या. मॅडमचा आज स्मूथनिंग टचअप होता. त्याचबरोबर त्यांचे जुने हायलाइट्स खूप खाली आले होते, त्यामुळे त्यांना रूट्स पासून फ्रेश हायलाइट्स हवे होते. म्हणून सगळ्यात आधी आम्ही त्यांचे हायलाइट्स करून घेतले. त्यानंतर स्मूथनिंग प्रोसेस सुरू केली. हेअर वॉश घेतला, स्मूथनिंग क्रीम ऍप्लिकेशन केलं आणि योग्य वेळेनंतर व्हिज्युअल चेक करून बॉन्ड ब्रेक झाला आहे का ते पाहिलं. यानंतर पुन्हा हेअर वॉश घेतला, ब्लो ड्राय केलं आणि व्यवस्थित आयनिंग केली. त्यानंतर न्यूट्रिलायझर क्रीम लावून फायनल वॉश पूर्ण केला. प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आम्ही मॅडमना 3 दिवसांनी फायनल वॉश साठी परत बोलावलं आहे. आता त्यांचा फायनल वॉश नंतरचा रिझल्ट कसा येतो, केस किती स्मूथ, सिल्की आणि मॅनेजेबल दिसतात हे पाहण्यासाठी आपला नेक्स्ट व्लॉग नक्की बघा. आणि सातारकर, तुम्हीही घरी डाय लावत असाल तर आत्ताच थांबा आणि आजच आपल्या रॉयल सलूनला प्रोफेशनल हेअर कलर करा. थँक्यू.